हॅलो हाय नमस्कार. कसे आहात सर्वजण? तर तेच पोहे खाऊन बोर झाला असाल ना, तर चला आज एक पोह्याची सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आपण बनवूया. आज आपण बनवूया पोह्याचे कटलेट. तर सुरुवातीला आपल्याला पोहे आपण जसे बनवायला घेतो त्या पद्धतीने भिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला उकडलेला बटाटा घ्यायचा आहे, अशा पद्धतीने छान असा मॅश करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेले पोहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकून हे छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याला काही जास्त साहित्य लागत नाही. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी त्याचे कटलेट बनवून घेतलेले आहेत. इथे गॅसवर आपल्याला पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून अशा पद्धतीने सर्व कटलेट कमी गॅसवरती ब्राऊन कलरचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथं वरून पण असे तेल टाकून छान असे खरपूस रंगाचे आपल्याला कटलेट भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असे खरपूस कटलेट आपले तयार झालेले आहेत. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, खूप छान होतात. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा.